उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना मराठी माणसांची मतं मिळाली नाहीत असा आरोप केला होता। त्याला देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं, आम्हाला मराठी मतं का कमी मिळतील, असं काय कारण आहे? एम म्हणजे मराठी नाही? यावेळी लोकशाही वाचवण्याकरता सगळ्या धर्मियांनी मतदान केल्याचं ठाकरे म्हणाले। कमी मिळाली असं महायुतीचे नेते म्हणतात। खरंच मराठी मतांचं काय आणि यंग फॅक्टर मराठी मतं का कमी मिळतील? काय असं काय कारण आहे? त्याचं म्हणणं यंग फॅक्टर खूप चालला अल्पसंख्याक एम म्हणजे मराठी आलंच ना, एम मध्ये मराठी नाही, एम फॅक्टर। आणि मी तुम्हाला सांगतो, या वेळेला आम्हाला मी अभिमानाने सांगेन की लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं, लोकशाही वाचवण्यासाठी सर्व धर्मियांनी मतदान केलं। त्याच्यात माझे मराठी तर आहेतच, हिंदू सुद्धा आहेतच, मुस्लिम सुद्धा आहेतच, ख्रिश्चन आहेतच, शीख आहेत, इतर सर्व। आणि तुम्हाला काय वाटतं, रक्त सांडून मिळवलेली मुंबई मराठी माणसांनी त्यांच्या डोळ्यात एकच जर लुटली जात असेल तर अशा वेळेला मराठी माणूस लुटणाऱ्याला मत देईल। महाराष्ट्र आणि मुंबईचा मराठी माणूस मुंबई आणि महाराष्ट्र लुटणाऱ्याला कदापि झोपेत सुद्धा मत नाही देणार। त्याच्यामुळे अजूनही भारतीय जनता पक्षाला वास्तवाची जाणीव आली नसेल तर मग त्याला निवडणुकीच्या निकालाच्या विस्तवाला सामोरं जावं लागेल। इंडिया आघाडीचे पंतप्रधान चेहरा नव्हते, वारंवार त्याची टीका केली गेली। असंच महाविकास आघाडी बोलत आहेत की आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार आहे आणि यांच्या मंत्र्यांचं त्यांच्याकडे कोण असतं पहिला ठरवा ना, त्यांच्याकडे कोण आहे? आता प्रश्न त्यांच्याकडे पण आहे। कारण मला आठवते मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीसांनी ते काय म्हटलं होतं, ते बसली 3 गावं 2 काय एक बसेची ना, आता हालत त्यांची तशीच आहे, तिन्हीच्या तिन्ही ओसाड्यात, एक सुद्धा बसत नाहीये। उबाठा पक्षाला सोडून गेलेले पुन्हा परतणार अशा चर्चा होत्या। या सगळ्या चर्चांना उद्धव ठाकरेंनी पूर्णविराम दिलेला आहे। आता पुन्हा त्यांना पक्षात परत घेणार नाही असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय। तर तुम्ही न घ्यायला तुमच्याकडे येतोय कोण, असं उत्तर उदय सामंतांनी दिलं। तर तुमच्याच पक्षातले आमच्याकडे येणार असल्याचा टोला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाटांनी लगावला। तुम्हाला जी लोक सोडून गेली आहेत, यापूर्वी वरून गट ठरवलं तिच्यावरून लोक काही सोडून गेली ते अजिबात परत घेणार नाही। दरवाजा उघडा म्हणून सांगितलं कोणी? जर कोणी दरवाजा उघडा म्हणून सांगितलेलंच नसेल तर आम्ही जाणार, आम्हाला घेणार, ही चर्चाच खरं कुठं होता कामा नये। परंतु एक मात्र आहे की शिंदे साहेबांनी आपला दरवाजा थोडासा उघडा ठेवलेला आहे, त्याच्यामुळे तिकडचे आता किती इकडे येत आहेत त्याच्यावर सगळं अवलंबून आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही तिथं आणण्याचा प्रश्नच येत नाही, तिथं कोणाला घेण्याचा प्रश्न येत नाही। जातंय कोण हे याची यादी तर त्यांनी वाचली पाहिजे ना। एखादा माणूस येतोय, त्यांना आम्ही त्या मातोश्रीच्या गेटवरून हाकलून दिलंय, असं काही झालंय का? अहो, ज्याचं भांडं गळतीकडे लागतं ना, ज्याचं पाणी थांबत नाही त्या ठिकाणी कोणी पाणी भरायला जात नसतं। म्हणून आता तुमच्याकडची जी काही जाणारी लोक आहेत त्यांना आवरण्यासाठी केलेलं हे स्टेटमेंट आहे। बघा आपल्याकडे येतात, परंतु मी एवढा कडक आहे की कुणाला घेणार नाही। येतंय कोण? परंतु या अधिवेशनाच्या काळामध्ये तुमच्याकडचे असलेले रोजचा जो प्रवेश होतोय वर्षावर, तो एकदा पहा।